आता मस्तपैकी जेवण करायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो जेवणाची क्वालिटी कशी काय होती, भाजीची चव कशी होती, काय होती. कारण खाण्या अगोदरच सांगण्यात चुकीचं आहे. त्याच्यामुळं जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की जेवण कशी होती, भाजीची क्वालिटी कशी होती. नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा मंगळवारच्या बाजारामध्ये पालाचं जेवण करायला चाललेलो आहे. बघूया आता कसं जेवण आहे, काय आहे. जेवण झाल्यावर सांगतो तुम्हाला पद्धतशीरपणे. हे बघा, हे असं बकरं बांधलेलंच असते. बकरं डायरेक्ट कट करून चालू असते. तिथं किलोनी वगैरे आणत नाहीत, काही नाही. हॉटेल आहे असं, दोन्ही गाळे त्यांचेच आहेत. पाहत आहे हो हो, कमून नाही. हे भाजी बनवणं चालू आहे मित्रांनो आता बकऱ्याची. इकडे शिजाय टाकलेलं आहे काही अख्खं बकरं. हो काही अख्खं बकरं शिजाय टाकलेलं आहे मित्रांनो. आणि इकडं भाजीची तयारी चालू आहे. तो काही इकडं राईस आहे, अंडा बॉईल वगैरे इथं सगळंच मिळतंय. तर पाहताय मित्रांनो, आता आपण व्यवस्थित जेवण करून बघूया आणि तुम्हाला सांगतो जेवणाची क्वालिटी, क्वांटिटी कसं काय नाही. चला हो का मित्रांनो, गेल्या वेळेस दुसऱ्या हॉटेलमध्ये बसलो होतो आपण, यावेळेस दुसऱ्या हॉटेलमध्ये बसलेलो आहे. मस्तपैकी फुल मटण आलेलं आहे आपलं. इकडं भाकर, कांदा. हो का, आता मस्तपैकी जेवण करायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो जेवणाची क्वालिटी कशी काय होती, भाजीची चव कशी होती, काय होती. कारण खाण्या अगोदरच सांगण्यात चुकीचं आहे. त्याच्यामुळं जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की जेवण कशी होती, भाजीची क्वालिटी कशी होती. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे. जेवणाची क्वालिटी चांगली होती, छान जेवण दिलं, एकदम मस्त. आणि भाजी 200 रुपयाला आहे, भाकर 20 रुपयाला, बिस्लरी 20 रुपयाला आहे, बॉईल असन 10 रुपयाला. चला जाता जाता एकदा तुम्हाला दाखवतो पातेले वगैरे शिजताना. जेवण झालेलं आहे, आता उठलो चाललो दादा बाहेर बाजारात. कोण कोण असते बाया हॉटेलवर? तुम्हीच असतात काम वगैरे करायला घरच्या घरी? कोण कोण? त्या आई आहेत तुमच्या बनवायला भाजी वगैरे? कोणता भाऊ? हे बारका? हा ते भाऊच आहे, ते दुसरा एक भाऊच आहे ना? तिघ जण भाऊ आहेत ना तुम्ही? तर पाहता मित्रांनो, अशा आदेश काळेचं हॉटेल, तुळजाई हॉटेल नाव हॉटेलचं, तुळजाई. तर पाहताय छान जेवण दिलं. तर जेवण वगैरे झालेले मस्तपैकी निघलोत आता बाहेर आम्ही.